नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशा या आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज मार्केटने नक्की कशा पद्धतीने परफॉर्म केलेलं आहे आणि उद्यासाठी मार्केटची दिशा नक्की काय असणार आहे. मार्केटचा जो काही बायस डेटा आहे तो आपल्याला काय सांगत आहे, मार्केटचं प्राइस ऍक्शन आपल्याला काय सांगत आहे आणि बायर्स आणि सेलर्सची सायकोलॉजी आपल्याला काय सांगत आहे. या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करून खूप छान असे तुम्हाला अनालिसिस मी आज देणार आहे. सो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक छान अशी कमेंट देखील नक्कीच करा. चला आता आपण सुरुवात करूया. आता तुमच्या समोर मित्रांनो आहे आजचा निफ्टीचा चार्ट. सो आज आपण बघूया निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. आज मार्केटने जवळजवळ एक 200 पॉईंटचा गॅपडाऊन केलेला आहे आणि गॅपडाऊन केल्यानंतर जी काही 23,560 किंवा 23,550 ही जी काही लेवल आहे, ही लेवल एक इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करत आहे सध्या. कारण मार्केट तिथे गॅपडाऊन मध्ये ओपन झालं. ओपनिंगला सेलिंग प्रेशर खूप जास्त होतं, तुम्ही इथे क्लिअरली बघू शकता. पहिल्या कॅन्डल मध्ये आजच्या दिवसाच्या खूप जास्त सेलिंग प्रेशर दिसत आहे आणि त्यानंतरनं मार्केट एक्झॅक्टली त्याच पॉइंट वरनं वरती गेलं. हे जे काही तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे, हे स्ट्रक्चर इथे क्लिअर कट बुलिश आहे, बघू शकता तुम्ही. इथपर्यंत तरी बुलिश आहे आणि नंतर या पॉइंटला इथे जाऊन चेंज ऑफ कॅरेक्टर इथे स्पॉट झालेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या काही कॉम्प्लिकेट करण्याची गरज नाहीये, एकदम सिम्पल मध्ये तुम्हाला सांगतो मी की मार्केटने काय केलेलं आहे की 23,700 या लेवलला खूप जास्त रिस्पेक्ट केलेलं आहे. मी सकाळीच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या मेसेजमध्ये सांगितलेलं होतं की 23,700 ही जी काही लेवल आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट रेजिस्टन्सचं काम करत आहे. आता केलंय का काम बघा. पहिल्यांदा इथून रिजेक्शन घेतलं, दुसऱ्यांदा गेलं, इथं थोडा टाइम स्पेंड केला, परत वर गेलं, परत सपोर्ट म्हणून ऍक्ट केला, पुन्हा इथे स्ट्रेंथ तयार केली, पुन्हा मार्केट वरती गेलं, परत इथे खाली गेलं, पुन्हा एकदा इथूनच सपोर्ट घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा इथे जाऊन वरती हा आपला आजचा जो काही गॅप आहे तो इथे मार्केटने शेवटी फिल आउट केलेला आहे. स्वतः गॅप फिल झालेला आहे. मग आता काय करायचं, आता प्रॉफिट बुकिंग आली पाहिजे. सो इन्स्टिट्यूशन्सनी ठरल्याप्रमाणे काय केलेलं आहे, मार्केटला पुन्हा एकदा इथून निगेटिव्ह साईडला ते घेऊन आलेले आहेत. सो या सगळ्या गोष्टी इथपर्यंत क्लिअर आहेत आपल्याला आजच्या मार्केटसाठी. आता उद्यासाठी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर मार्केटचं काय असणार आहे. आता इथे एक गोष्ट तुम्ही इथे चेकआउट करू शकता मित्रांनो, की मार्केटने 23,700 या लेवलच्या खाली ते क्लोजिंग दिलेले आहे. मार्केटची क्लोजिंग ही टोटली फ्लॅट आहे, निगेटिव्ह टू फ्लॅट आहे आजची क्लोजिंग. आता एक्झॅक्टली जर काही गोष्ट आपण बघायला गेलो तर काय होऊ शकतं, एकतर मार्केट उद्या इथे कुठेतरी ओपन होऊ शकतं, आयदर वरती ओपन होईल किंवा थोडं खाली ओपन होईल. फ्लॅट ओपन झालं 23,700 ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करेल आणि सपोर्ट आपल्यासाठी असणार आहे कुठला, 23,600, 23,550 आणि 23,500 हे आपले सगळे सपोर्ट्स असणार आहेत. आणि वरच्या साईडला रेजिस्टन्स म्हणून एक स्ट्रॉंग लेवल आहे 23,800. ही लेवल लक्षात ठेवा, 23,800 ही लेवल लक्षात ठेवा उद्यासाठी. सो मार्केटला ह्या लेवलला रिस्पेक्ट हा करावाच लागेल. आता चला आपण हे झालं चार्टचे अनालिसिस, आता थोडा डेटा काय सांगतोय ते बघूया. आता डेटाच्या सेक्शन मध्ये आपण जाऊया. आजचा मार्केटचा डेटा हा आलेला आहे. इथे थोडीशी डेट माझ्याकडून चुकलेली आहे टाकताना, इथे तारीख ही 13 पकडून चला. डेटा हा आजचाच आहे, फ्रेश डेटा आहे. आता जर का आपण एक गोष्ट चेकआउट केली तर जे काही रिटेलर्स आहेत ते कुठेतरी थोडेफार शहाणे होताना दिसत आहेत. कारण टोटल त्यांची जी काही पोझिशन आहे ती 30% होती काल, ती आता फक्त 4% राहिलेली आहे. पोझिशन थोडीफार प्लस मायनस त्यांनी केलेली आहे, पण स्टील अजून सुद्धा रिटेलर हे मार्केटवरती एक्स्ट्रीमली बुलिश हे दिसत आहेत. आता दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की जे काही आपले डीआयआयज आहेत त्यांनी 2 दिवस त्यांची पोझिशन ही कॉन्स्टंट मेंटेन करण्याचा प्रयत्न केला, एकच जागी ते बसलेले होते. पण त्यानंतर आज त्यांनी मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात शॉर्ट कव्हरिंग केलेली आहे असं आपल्याला दिसत आहे. कारण जो मॉर्निंगला जो बाउन्स आलेला आहे मार्केटमध्ये तो यांच्या शॉर्ट कव्हरिंगमुळे आलेला आहे. एफ आय एस ने थोडीशीच पोझिशन ही रिड्यूस केलेली आहे सेलिंग साईडला. अजून सुद्धा एफ आय एस बेरिशच आहेत. जे काही आपले प्रो प्लेयर्स आहेत त्यांचा डेटा थोडासा प्लस मध्ये येताना दिसत आहे, कारण आज मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग झालेलं आहे. पण ओव्हरऑल मार्केटचं जे काही बायस आहे मित्रांनो ते अजून सुद्धा निगेटिव्हच आहे. सो अजून सुद्धा मार्केट पॉझिटिव्ह मध्ये गेलेलं नाहीये. आता जो काही डेटावरनं आणि प्राइस ऍक्शन वरून आणि सायकोलॉजीवरून जे काही माझं पर्सनल अनालिसिस आहे ते कशा पद्धतीने असणार आहे, तर हे बघा. इथे सगळ्या गोष्टी मी इथे क्लिअर केलेल्या आहेत. उद्याचं मार्केट 13 तारीख आहे उद्या. आजच्या मार्केटचा थोडक्यात आढावा इथे दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्या वेळ
वाचू शकता शांतपणे, कारण व्हॉट्सअप ग्रुपला हा मेसेज शेअर होणार आहे. आता जर का इथे जाऊन आपण बघितलं, हा सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे आपला, उद्याची संभाव्य हालचाल. आता उद्याची हालचाल कशी असेल, मार्केट जर का लोअर लेवल्स वरती सपोर्ट होल्ड केला किंवा लोअर लेवलला जर का सस्टेन झालं प्रॉपरली, तर शॉर्ट कव्हरिंगमुळे इंट्राडे मध्ये एक छान असा बाउन्स मार्केट देऊ शकतं. लोअर लेवलला जर का स्टॅबिलिटी दिसली, एखादा सपोर्ट दिसला, तर मार्केट थोडासा बाउन्स करण्याची शक्यता आहे. पण जर का सेलिंग प्रेशर मार्केटवरती कायम राहिलं, तर मार्केट हे अजून जास्त लोअर साईडला मूव्ह होण्याची शक्यता आहे. सो हे सगळ्या गोष्टी उद्याच्या ओपनिंग वरती डिसाईड होतील, आणि आज रात्री ओव्हरनाईट काय न्यूज येतात या सगळ्या गोष्टींवरती हे सगळं डिपेंड आहे. क्लिअर रिव्हर्सल आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल बाईंग दिसल्याशिवाय मार्केट हे वरती जाणार नाही. बरोबर, मार्केट हे वर जाण्याची शक्यता फारच कमी आहे. आत्ताचं जे काय ओव्हरऑल मार्केट आहे ते सगळं न्यूज बेस्ड आहे, न्यूज ड्रिव्हन आहे. मार्केटचा डेटा असून दे, प्राइस ऍक्शन असून दे, सायकोलॉजी असून दे, सगळ्या गोष्टी कन्फ्युजिंग आहेत. दोन्ही साईडला लोक काही करत आहेत. पण ओव्हरऑल जर का मार्केटचं बायस बघितलं, तर ते अजून सुद्धा बिअरिश आहे आणि वॉलटाईल आहे. आता उद्याची मार्केटची ओपनिंग ही कशी असेल, या सगळ्या गोष्टींवरती पुढच्या गोष्टी ह्या डिपेंड राहतील. आता ते आपल्याला बघायचंच आहे. पण त्याआधी आपण थोड्या अजून काही गोष्टी डिस्कस करूया, की मार्केटमध्ये हे झालं निफ्टीचं अनालिसिस. मला बरेचसे लोक विचारतात की तुम्ही ऑप्शन्स मध्ये ट्रेड करता का, तर मी करत नाही. हा सगळा डेटा आम्ही कशासाठी यूज करतो, बिकॉज आम्ही काही स्मार्ट एसआयपीच्या ट्रिक्स या फॉलो करतो. आता स्मार्ट एसआयपी ची ट्रिक म्हणजे काय, की आपण जनरल एसआयपी करत असतो एव्हरी मंथ मध्ये. मार्केट कधी वर असतं, वरच्या लेवलला तुमची एसआयपी होती, खाली येतं. जर मंथ एंडला तुम्ही एसआयपी लावली असेल तुमची, जर का किंवा मिड ऑफ द मंथ, त्यावेळेस मार्केट जर का वर असेल, तर अप्पर रेटला तुमची एसआयपी होते, आणि मार्केट कुठेतरी इथे येऊन खाली येऊन स्टक राहतं. आणि मग त्यावेळेस काय होतं, की तुमची एसआयपी ही पूर्णपणे फ्लॅट राहते. तुमची इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स हे फ्लॅट असतात किंवा अगदीच कमी असतात ऍज युजल. सो आम्ही काय करतो, हे जे काही डिप्स येतात ना मार्केटमध्ये, असे मार्केट पडल्यावर जे काही डिप्स येतात ना, यामध्ये आम्ही बाय करण्याचा प्रयत्न करतो. आणि एव्हरी मंथ जे काही पैसे असतात ते कुठे साठवून ठेवतो, तर एक क्रॅश फंड आम्ही तयार केलेला आहे. क्रॅश फंड म्हणजे काय, की एक बँक अकाउंट असं तयार केलेलं आहे, की ज्यामध्ये एव्हरी मंथ काही अमाऊंट त्यामध्ये टाकायचे. आता समजा मी पर्सनली 15,000ची एसआयपी करणार असेल, तर मी 15,000 त्या क्रॅश फंड मध्ये टाकत असतो. ज्या ज्या वेळेस मार्केट आमच्या टार्गेटवर, म्हणजे जे काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियापेक्षा थोडं खाली येतं, लगेच आम्ही इथे पोझिशन घेतो. खाली आलं, पोझिशन घेतो. पण ज्यावेळेस मार्केट रिकवर होतं, त्यावेळेस आमचे रिटर्न्स हे सगळ्यांपेक्षा मॅक्सिमम असतात. सो ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कोण सांगणार नाही. ज्यांच्याकडे तुम्ही रेग्युलर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करता, सो ते लोक तर नाहीच सांगणार, कारण शेवटी थोडंफार त्यांचा रेफरल इन्कम असतो त्यावरती डिपेंड. बट स्टील एक गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी कधी समजतात, मार्केटच्या एक्सपिरियन्स वरून समजतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकता. सो कनेक्टेड राहा, भरपूर सारी लर्निंग आपण करणार आहोत. इंस्टाग्रामच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये एवढं काही सांगता येत नाही, बिकॉज ते टाइमचे लिमिटेशन आहे. बट युट्यूब मध्ये आपण कितीही लॉंग व्हिडिओज हे बनवू शकतो. सो इथे सुद्धा चांगल्या प्रकारची व्हिडिओज बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. सो तुमचे मला सजेशन हवे आहेत कमेंट सेक्शन मध्ये, की तुम्हाला नक्की कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओज हवे आहेत, तुम्हाला नक्की ट्रेडिंग रिलेटेड काही डाऊट्स हवे आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे मला सांगा. त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवायचे नक्कीच प्रयत्न करेल. ओके, स्वतः आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. उद्या शुक्रवार आहे, असं पण शुक्रवारी मार्केट जास्त मुवमेंट हे करत नाही. सो रिलॅक्स करा, नवीन काहीतरी गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. विकेंडला, एव्हरी विकेंड आपला एक सेशन होत असतो. सो सेशन नक्की जॉईन करा. तुम्हाला खूप सारी लर्निंग ही तिथे नक्कीच बघायला मिळेल. ओके, तर चला मित्रांनो, आपण भेटूया आता उद्याच्या सेशन मध्ये. तोपर्यंत छान प्रकारे लर्निंग ही करत राहा. ओके, थँक्यू सो मच.